झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही ठाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग भाललोचन 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 पावरे आता तरी बोलतील का सगळे माझ्याशी? आता तरी माझ्यावरचा बहिष्कार मागे घेण्यात येईल का? माझं गुणाचं बाळ ते. अरे इतका मोठा झालास पण तू लहान होतास ना तेव्हा दुडू दुडू धावत यायचास माझ्याकडे. अजून ती आठवण आहे मला. रागावू नकोस रे राजा. मी हुकूम काढते हट्ट करते पण मला आता भीती वाटायला लागली रे. कसं आहे कधीही बोलवणं येईल रे त्याच्याकडून. अरे रोज झोपताना भीती उराशी बाळगून झोपावं लागतं या वयात. अशा वेळी असाच वागतो रे माणूस. वेळ फार उरलेला नसतो ना. मग वाटतं सगळ्या इच्छा अगदी पटापट पूर्ण करून घ्याव्यात. काय काहीही होणार नाहीये तुला कळलं? जाण्याचं नाटक करता करता एक दिवशी पटकन जाईन रे बाबा मी. माझ्यासाठी नाचून लवकर घेऊन ये रे. बघतो. चल झोप आता. मी ना एक दिवशी सांगणार आहे घरातल्या सगळ्यांना की तू चॉकलेट उकळतेस माझ्याकडनं म्हणून. देव अरे हे कुठं का आपलं? ए बाई अगं ते अरे तुला कसं काय कळलं बडीशेप हवी मला? त्यात काय न कळण्यासारखं. इतकी वर्ष झाली आता तुम्ही नुसतं केलेत ना तरी तुमच्या मनात काय ते कळतं मला. सांभाळा काहीतरी काय. तुम्हाला बरंच आहे ना सोयीचं आहे. उगीच बोलण्यामध्ये शब्द आणि वेळ यांचा अपव्यय नको नाही का? ए बाई इकडे जरा. काय इकडे इकडे मला महत्वाचं बोलायचं. अगं बाई अतिशय महत्वाचं बोलायचं. काय आता? हो सांगा ना काय. सांगतो जरा 2 मिनिटं थांबशील का नाही? धीर धरशील का नाही? काय हे असं न सांगताच एखादी गोष्ट कळणं किंवा एकमेकाला संपूर्णपणे ओळखणं किंवा बोलण्यात वेळ व्यर्थ न घालवणं यालाच प्रेम म्हणतात काय? नाही लोक म्हणतात काय प्रेम म्हणजे हे प्रेम म्हणजे ते. त्याला काय अर्थ नाही. प्रेम म्हणजे हे. काय झालं? अचानक काय झालं तुम्हाला? म्हणजे हो तुम्ही न बोलताच बरे असता. बोलायला लागलात म्हणजे काय लाज झालं होतं? काहीतरी काय कमालच आहे तुमची. आता मुलगा लग्नाचा झाला आपला. विनोदीच असतो. मुलगा लग्नाचा झाला म्हणून आई वडिलांनी प्रेम करायचं नाही असं काय लिहिलंय काय कुठे?
तुमच्याशी वाद घालण्यात काय अर्थ आहे का? बरं ते जाऊ दे, ते जाऊ दे, ते सोड. मी म्हणत होतो की आपल्या मुलाला कधी कसं कळणार सहजीवनातला आनंद किंवा सहवासातले रुसवे फुगवे भांडणं यातला आनंद, एकमेकांचे सुख दुःख, आणि हे सुद्धा समोर असणारी व्यक्ती एकच. हो, तिच्या समोर तुम्ही जसे आहात तसे वागू शकता, कुठलाही मुखवटा घालण्याची गरज नाही. हा सगळा आनंद कधी कळणार त्याला? ही इज मिसिंग इट. हो, काय रे? काय बरोबर शब्दात सांगितलं तो तुम्ही. ना? म्हणूनच मला असं वाटतंय की उद्या तो मुलगी बघायला जाणार आहे ना, ती आपण पण जाऊया त्याच्यासोबत. हो, म्हणजे तो असा नुसतं पुढचा नंबर तिच्या हातात देऊन पळून येणार नाही ना. आपण आहोत म्हटल्यावर 2 शब्द बोलेल तरी तिच्याशी. तेव्हा पण त्याला आवडायला पाहिजे ना, नंतर कटकट करत बसेल. मी असं करते ना, काय? त्या देसाईंना पण सांगते तुम्ही पण या मुलीच्या सोबत. हा, मग सांगू त्याला ना मुलीचे बाबा येतात, मग आम्ही का नाही यायचं. हा, आणि ना ते खूप चांगले वाटले मला. फोनवर बोलले ना मी त्यांच्याशी. वडील एवढे चांगले आहेत म्हटल्यावर मुलगी चांगली असणारच. नाव काय म्हणते मुलीचं? नाव काय झालं? मगाशी सांगितलं तेव्हा ऐकलं नाहीत का? आपण सांग ना एकदा, रिपीट टेलिकास्ट करण्याची सवय तुला. राधा. राधा. आपला घनश्याम त्याची राधा. माझं मन सांगतंय हीच मुलगी माझी सून होणार. बघाच तुम्ही. हो ना, करेक्ट. हो ना. कोण आहे? कोण आहे? चोर आहे का? राधा, ए राधा, राधा, ए राधा. काय हो पप्पा? उठ 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 उठ. किती वाजले? उठ आधी. काय हार्ट अटॅक आला असतं मला. तुम्ही काही करता तुम्ही. ओरडू नको हो. चोर आले. खरे? मग काय खोटे? नाही, मला वाटलं नेहमीसारखं स्वप्न पडलं तू. नाही नाही नाही, ते आवाज ऐकते बघ, खुडबुड खुडबुड चालली बघ. पप्पा उंदीर असतील. उंदीर नाहीये, चोर आहे. हे घे हे काय? हत्यार. हे हे घे हे काय? लाल तिखट, दुसरं हत्यार. चल आपण 2 जण त्यांना पळवून लावू. पळीनी? हो, चल उठ 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 उठ. पप्पा अरे शुअर लवकर ये, लवकर. खात्री वाटते की तुम्हाला भास होत आहेत का पप्पा? ये ये ये. तिकडे तिकडे तिथून आवाज येत आहेत. ये. तू बाहेर जा. एक मिनिट. तिकटाची पुडी आहे ना, हा डाव आहे ना, आज शिरल्यानंतर मी त्याला पूर्ण काठीने मारेन. तू मागणं डाव डोक्यात घाल, त्याच्या जोरात घाल. हा, मी असं इथे उभा आहे, तुझा, आणि घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. मी आहे ना. जा, कडी काढ. एक मिनिट. हा, चल उघड. राधा. काय पप्पा? राधा पप्पा गेली. काय? एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एक मिनिट. ती तिकटाची पुडी आहे नाही, ना, नाही. ती उघडून ठेव. त्या वेळेला नाही उघडली म्हणजे. मी करते मॅनेज. चल, मी रेडी आहे, एकदम रेडी आहे. हा, तयार. हा, एक मिनिट. हे बघ, ते तिखट त्याच्या डोळ्यात घालताना बाळा, तुझे डोळे बंद ठेव. पप्पा तेवढं कळतंय मला. आणि तुम्ही तुमचे डोळे बंद ठेवा. पण माझे डोळे बंद ठेवून मारू कसं मी त्याला? बरं, मी करतो मॅनेज. चल उघड. रेडी.
रेडी? हर हर महादेव, हर हर महादेव. अहो पप्पा दार उघडत नाहीये. का नाही उघडत आहे? बाहेर मी कडी लावली होते. कोणी चोरानी? अरे अरे चोर आई की कौन आई है? खोल खोल. अरे चोरी करने का ना तो बाहर से क्या बंद करता है पागल. पप्पा तुम्ही हिंदीत का बोलताय? मराठीत बोलू ना. चोर मराठी असू अरे शकतो. हो ए डुकरा. अरे अशी कशी चोरी करशील तू? आत ये, तुला दाखवतो. ये लवकर ये. उघड उघड. Watchman कुठे? वॉचमन वॉचमन. हे पप्पा फोन लाव. वॉचमन. हॅलो. अरे कुठे आहेस बाबा तू? वरच्या मजल्यावर. कधी मराठी असतो का? किधर है तू? कशाला घेऊन बस. यहाँ पे चाय पीने गया था. चहा प्यायला गेला. क्या रे, पगार क्या चाय पीने का लेता है क्या? बाहर चोर आया है, तुम चाय पीता है? पागल, जल्दी ऊपर आओ. हाँ मी एनर्जी हॅलो. फोन ठेवला पप्पा. आता काय करूया? काय करूया? तो येतोय येतोय. आला आला. वॉचमन येतोय. येतोय. हुस. आला. वॉचमन है वॉचमन. कसा वॉचमन? क्या रे? क्या रे, किधर चाय था पीता है तू तुम? अभी नीचे. चाय पीने गया था साहब, बहुत ठंडे है ना इसके लिए। क्या चाय पीने गया था? हाँ? पैसा क्या चाय पीने का लेता है कि ड्यूटी करने का लेता है? साहब गलती हो सकती दोबारा। सोता है तुम? नहीं इधर चोर आता है, बाहर से कड़ी लगाता है, जाता है और तुम सोता है. काही गेलेलं नाहीये. नक्की सगळं बघितलं? साहब गलती हो सकती दोबारा। जाओ जाओ अभी जाओ. जाऊ दे सर. सोने का नहीं है? हाँ, आने वाला हूं मैं कभी भी नीचे. देखूंगा क्या काय. नंतर बघू, सकाळी बघू. आता होय. तू भेट मला उद्या. चला आज चल. राधा, काय पप्पा? राधा काय पप्पा? गेली काय? सायकल गेली हरामखोरानं. पाणी घ्या. रिलॅक्स, चिल. सायकल चोरली माझी हरामखोरानं. दुसरं काही मिळालं नाही त्याला. बाबा नशीब समजा फक्त सायकलच चोरली, अजून काही नाही केलं त्यांनी. आणि आपण उद्या दुसरी सायकल घेऊ ना तुमच्यासाठी, मग झालं. नाही ना, मला तीच हवी. आपण ना उद्या पोलीस कंप्लेंट करूया. मग पोलीस तुमची तीच सायकल शोधून देतील. ओके? पाणी प्या. असं अचानक कोणतरी माणूस तुमच्या आयुष्यात येणार, त्याला तुम्ही एवढं महत्व द्यायचं, हे असले वेडेपणा करण्यापेक्षा मी तुमच्या बरोबर वेळ घालवीन ना. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. केवढं स्वप्न होतं ग माझं. काय? टूर द फ्रान्स मध्ये भाग घ्यायचा होता मला त्या सायकलीवरनं. जगातली फार मोठी रेस असते, माहितीये तुला? आय नो. तुला बरंच वाटलं असेल ना सायकल चोरीला गेली म्हणून ना? नाही मला तर असं वाटतं ना, तूच कोणाला तरी सांगून ना म्हणजे सायकल चोरवलीस. पप्पा तुम्ही काहीही बोलताय आता. नाहीतरी माझ्या मनासारखं वागायचंच नाही तुला. नाहीतर उद्या तो मुलगा बघायला आली असतीस तू. नाही कुठल्याही विषयावर नाही, या विषयावर कसं काय येत आहो तुम्ही? कमाल आहे तुमची. अगं एखाद्या मुलीच्या बापाच्या डोक्यात दुसरा काय विषय असणार सांग मला. त्या चोरानं ना उगत माझी सायकल चोरली, त्यापेक्षा माझा जीव घेतला असता ना तर बरं झालं असतं. चला झोपा आता, उशीर झाला. तेच म्हणतोय, सगळ्याला उशीरच झालाय. एकदा वय निघून गेलं ना बाळा. स्टॉप इट पप्पा प्लीज. का? तू लहान असल्यापासून मी तुझं सतत ऐकत आलो आणि माझं आता इतकंही ऐकायला तुझ्याकडे वेळ नाही. काही झालं की स्टॉप इट. का? अरे बेटा, तू जेव्हा मोठी होत होतीस ना, तेव्हा मोठं होणं म्हणजे काय हे मी समजावून सांगितलं तुला. त्यावेळी फक्त मी तुझा पप्पा नव्हतो, आई झालो त्यासाठी. तुला जेव्हा राग आला तेव्हा पंचिंग बॅग झालो, तुझा मित्र झालो, मैत्रीण झालो. रडावंसं वाटलं तेव्हा खांदा दिला, हसावंसं वाटलं तेव्हा जोकर झालो. आणि आता एवढंही माझं ऐकायला तयार नाहीस तू.
फार अपेक्षा नाहीये ग माझी तुझ्याबद्दल. तू फक्त आयुष्यामध्ये सेटल व्हावस, बस एवढंच हवंय मला. बरोबर आहे, मी तुझी आई व्हायचा प्रयत्न केला पण आई नाही होऊ शकलो. कदाचित तुझी आई असती तर तिने तुला अधिक निगुतीने वाढवलं असतं आणि मग तू अशी उदासीन झाली नसतीस लग्नाच्या बाबतीत, आयुष्याच्या बाबतीत. काय ओके, हे बरोबर आहे तुमचं म्हणणं. आहे मी उदासीन या बाबतीत. पण काय आहे पप्पा, हे जे बाकीचं सगळं जगतीये ते म्हणजे चांगलं जगणं नाहीये का? मग सांगा ना काय प्रॉब्लेम आहे? बघा ना मी किती छान जगतेय, किती छान गोष्टी वाचते, बघते, फिरते, काम करते, मनापासून करते, आनंदाने करते. हे सगळं म्हणजे आयुष्य नाहीये का? का फक्त एक मुलगा आला आयुष्यात म्हणजे झाली सेटलमेंट, म्हणजे झालं निगुतीने जगणं, रसिकतेने जगणं? काय लोकांना अभिमान वाटतो आमच्या मुलीचं बाहेर कुठे काही नाहीये याचा. मला मात्र काळजी वाटते बेटा तुझी. लोकांपासून इतकं तोडून घेतलंयस तू स्वतःला. साधक कधी कोणाच्या प्रेमातही नाही पडलीस ग तू. पप्पा आता प्रेमात पडायचं वय गेलं माझं. तुम्हाला आठवतंय का मी कॉलेजमध्ये होते ना तेव्हा मैत्रिणींपेक्षा मित्र जास्त होते मला. पण ते सुद्धा मला मित्रासारखंच वागवायचे. म्हणजे ते मला इतर मुलींविषयी सांगायचे की ही मुलगी कशी सॉलिड आहे, ती मला आवडते, हिच्याशी ओळख करून दे, हिच्याशी भेट घालून दे. आणि मला पण तेव्हा ऑड नाही वाटायचं काही यामध्ये, कारण मला मुळात वाटायचंच नाही की आपल्याला कुणीतरी आवडायला हवं, आपण कुणाला तरी आवडायला हवं. आणि जेव्हा मला असं हे जाणवलं ना पप्पा, तेव्हा माझ्यासाठी करिअर जास्त महत्वाचं होतं. ऑफकोर्स तुम्हाला आठवतोय का, अनिकेत आठवतोय का कॉलेजमध्ये केवढा प्रेमात होता माझ्या? चांगला मुलगा होता तो अनिकेत. तुम्हाला माहितीये का तो मोजे उलटे घालायचा. खरंच. म्हणून नाकारला असू त्याला? नाही म्हणून नाही नाकारलं. मग काय होतं ना पप्पा, माझं ना ते इतर मुलींसारखं नाहीये. म्हणजे मला ते सगळं इतर मुलींसारखं नाही आवडत. असं की तो मुलगा म्हणतो म्हणून तसं वागायचं, त्याला आवडतं म्हणून तसं दिसायचं, तो म्हणेल तसं ऐकायचं, तो 17 प्रश्न विचारणार, आत्ता कुठे आहेस, काय करतेस, भेटतेस का, हे असं दुसऱ्या कोणाच्या तरी मूर्ख प्रश्नांची उत्तरं द्यायची. म्हणजे मी दिलीही असती पण मग वाटायचं की का द्यायची. असं अचानक कोणतरी माणूस तुमच्या आयुष्यात राहणार, त्याला तुम्ही एवढं महत्व द्यायचं, हे असले वेडेपणा करण्यापेक्षा मी तुमच्या बरोबर वेळ घालवीन ना. मला ना पप्पा तुमची खूप काळजी वाटते. म्हणजे आज साधा भुरटा चोर आला आपल्या घरात तर केवढी धांदल झाली तुमची. आज मी नसते इथे तर काय केलं असतं तुम्ही? मला खूप भीती वाटते की मी घरी नाहीये, तुम्ही एकटे आहात, काही होऊ शकतं. मला ना तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाहीये पप्पा. मला तुमच्या बरोबर राहायचंय कायम, बस. समजतं रे बेटा मला नसेल का वाटत मी माझी पोर 24 तास माझ्या डोळ्यासमोर राहावी. मला नसेल वाटत. पण काही गोष्टी अपरिहार्य असतात. एक खरी गोष्ट सांगू का तुला, प्रेमात पडण्याचं वय नसतं आणि ठरवून कधी कोणाच्या प्रेमात पडताही येत नाही. माणसाचा एकदा सहवास आवडायला लागला ना म्हणजे मग त्याच्या न आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याशा व्हायला लागतात बघ. खरा माणूस केव्हा कळतो? जेव्हा आपण त्याच्या जवळ जातो, त्याच्या संबंधात जातो त्यावेळेला, त्याच्यासाठी वेळ देतो त्यावेळेला. पण त्यासाठी आधी एकदा लग्नाला तयार व्हायला हवं.
झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.